सद्गुरू कसे आहेत तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल. तर सकाळचं 4:30 वाजलेलं आहेत आणि सकाळचं 4:30 वाजलेलं आहेत आणि आजची तारीख आहे ती म्हणजे 26 आणि कॅप्शन बघून तुम्हाला सगळ्यांना समजत असेल का ब्लॉग का नाव आहे. तर आम्ही सगळे स्कूल फ्रेंड्स चाललेलो होते विसापूर फोर्टवर ट्रेकिंगसाठी आफ्टर 4 इयर्स. स्कूल पिकनिकनंतर डायरेक्ट आता सगळी चाललं. फायनली काहीतरी प्लॅन बनले, सगळी रेडी झाली आणि चाललं. बघू कसं होते ब्लॉग. कालपर्यंत प्लॅन असा तलनमलन होता, फक्त माझे मुलं, बट काही नाही, प्लॅन सक्सेसफुल झालेला आहे. बघू कधी मजा करतो, दाखवीन. 5 वाजता आम्ही सगळ्यांचा असा ठरलेला का ठाणा स्टेशनला भेटू. अजून कोणता काय आता पत्ता नाही आहे, तर डायरेक्ट भेटू आपण आता ठाणा स्टेशन. ठाण्यावरून 6:20ची एक्सप्रेस ट्रेन पकडून निघालो ते थेट विसापूर किल्ल्याच्या दिशेने. विसापूर किल्ल्यावर पोचायला जवळचे रेल्वे स्टेशन म्हणजे लोणावळा रेल्वे स्टेशन. निसर्गाचा आनंद घेत गप्पा गोष्टी करत अखेर 2 तासाच्या प्रवासाने पोचलो ते लोणावळा स्टेशनला. इथून लोकल ट्रेन पकडून 8 ते 10 मिनिटांमध्ये पोचलो ते म्हणजे मालवणी स्टेशनला. इथं सगळी तिकीट आहे पर एंट्री. सो मी दमला, अर्धी गेलं ती पुढं आणि आम्ही थांबलो जरा वेळ. श्रावणी चेंज केला गाइस स्पेशल, त्याचं रिझन आहे गरम होत होता ना जाम, खूप जास्त म्हणून चेंज केले बिचाऱ्याने.
मोठा स्वेटशर्ट घालून आलेला, गरम व्हायला लागला तर आयला बरोबर. छोट्या मुलाने हातवर करा.
ए पोहोचलो आपण. ए पोहोचलो. दिलंय का नाव? पियुष बा पियुष माहिती आहे की केवल भाई एवढा फोन का घेतलाय? कोण आहे कोणी? कसं वाटतंय? छान छान वाटतंय. नेक्स्ट टाइम तू ट्रेकला येणार नाही ना? येणार ना मी. मम्मीने नसतं वाटलं तरी बरं झालं असतं. हा विसापूर फोर्ट आहे वरती. आता हे दगडांचा रस्ता, एवढा रस्ता कव्हर झालाय तुम्ही बघू शकता. ते खालती किती खालती आहे. चलो गाईज लेट्स सी अगेन. मला ब्लॉगिंग वगैरे येत नाही बट लेट्स ट्राय. आमचे देव भाई मोटिवेशन देतात आम्हाला. हे बघा हे गाईड कोण करते ते बघा. देव वरती खूप जण आहेत तुम्ही बघू शकता. टायर पंक्चर झाला.
अजून वर जायचंय. आणि इकडे बघा तुम्ही गंधर्व. वरती पोचताच दिसते ती दगडावर कोरलेली मारुती रायाची प्राचीन मूर्ती आणि समोर आहेत ते 2 गुफा. या आहेत त्या विसापूरच्या पायऱ्या ज्या खूप प्रसिद्ध आहेत. बोल. आता मी शिड्या चलतोय. जोरात बोल. खूप दम लागलेला आहे. अजून तिकडनं जेव्हा जास्त रेनफॉल असतो म्हणजे जास्त पाऊस असतो तेव्हा तुम्ही ही खूप सारं पाणी पडतं. वॉटरफॉल होती इकडे. वॉटरफॉल काइंड ऑफ. काय नाही. श्रेया दमली. Finally reached to our destination. We did it. इकडनं व्ह्यू बघा. थोडीशी विश्रांती घेऊन निघालो ते पुढे गड बघायला. समोरच दिसतात ते 2 तोफा. गडावर एकूण 5 तोफा आहेत. विसापूर किल्ल्याची उंची सुमारे 6567 फूट आहे. पवन मावळा मोडणारा हा विसापूर किल्ला खंडाळा घाटाचे संरक्षण करतो. पूर्वीपासूनच दुर्लक्षित असलेला हा विसापूर किल्ला इतिहासात फार मोठे असे स्थान मिळवू शकला नाही. 1:15 वाजले. पाऊस पडायला लागला जोरात आणि फुल क्लायमेट चेंज. यार बाळ वापस. गाईज बघा माझ्या मम्मीने सर्व पण हवामुळे काहीच होत नाहीये. श्रेया थंडी वाजते. एन्जॉय केला. परत येणार ट्रेकला. भाई हमारा ट्रायल. तुझा एक्सपिरियन्स ट्रेकचा परत येणार की नाही? सुशांत तेरा एक्सपिरियन्स बहुत अच्छा लगा. मेडिकल टीम हमारी. अरे ओरियो. आता आम्ही आलोय लोणावळा स्टेशन. पण आम्ही आता येताना फोटो खूप भारी येतील. तू जरा थांब. पण आता आम्ही आलोय अर्धे जण. आता ते आमचे जे अर्धे लोक आहेत ते राहिलेत मलवली स्टेशनला. ते कशामुळे फक्त केवल सुजल केवल बघेल. आता हे बघा हा सुमित. हे कुठे गेला? हे सुमित हे बघा हा सुमित. ही श्रावणी. हे मला राहायचे कार्ड. हे आमचा देव आहे. आणि जाऊ द्या. लोणावळा स्टेशनच्या बाहेर आलं चिक्की घेवायला. कुठल्या दुकानात बघू अजून डिसाईड नाहीये. हे आणू शेट चिक्कीवाले शेट खास चिक्की. अशा प्रकारे शॉपिंग करून झालेली आहे. आता ट्रेन कितीची आहे रे? 6:30. 6:30ची ट्रेन आहे. तोपर्यंत आम्ही मार्केट हॅलो
अजून काय बघू हाय का अरे मी नाही. काय सांगतो आता आमची आम्ही आधी 4 जण आहेत ती अजून मालवली स्टेशनला, कारण की त्यांची ट्रेन मिस झालेली आहे म्हणून ती दुसऱ्या ट्रेनची येणार आहेत. तोपर्यंत आम्ही मार्केट बघतो म्हणजे काय आहे. आता आलेले दिव नाही दिव आमच्या सोबत होता. हिच्यामुळे लेट झालं बघा. कॉल नाही करत हिने केलं नाही. मी कॉल केला दिवस खराब आहे रे. आणि मेन याची चुकी हे बघा. असं करून काय फायदा नाही, पण त्यांनी खूप आम्हाला लेट केलेलं. अशा